पुन्हा पुन्हा मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशी मोठमोठी साम्राज्ये मराठवाड्यावर सत्ता गाजवत होती. त्या काळात जनतेवर खूप अन्याय, जुलूम होत असे. गावागावात लूट, जाळपोळ, अत्याचार चालू होते. त्यावेळी शिवनेरी किल्ल्यावर एका धाडसी आईच्या पोटी 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या आणि मातृभूमी प्रेमाची शिकवण दिली. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना डोंगर, किल्ले, तलवारीची खूप आवड होती. ते आपल्या मावळ्यांसोबत डोंगरदऱ्यांमध्ये खेळायचे आणि तिथेच त्यांनी युद्धकलेचे शिक्षण घेतलं. जसजसे मोठे झाले तसतसे त्यांनी आपले स्वप्न स्पष्ट केले. हिंदवी स्वराज्य, आपलं राज्य, आपल्या लोकांसाठी. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचा पाया रचला. त्यानंतर रायगड, प्रतापगड, जावळी अशी किल्ले जिंकत ते पुढे जात राहिले. सर्वात प्रसिद्ध लढाई म्हणजे अफझलखानाचा वध. अफझलखानाने कपटीपणा करून शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी हुशारीने वाघनख्याने त्याचा अंत केला. या घटनेने संपूर्ण दक्षिण भारतात शिवाजी महाराजांची धाक बसली. यानंतर महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली, न्यायनिष्ठ शासन दिलं आणि प्रत्येक प्रजाजनाला आपल्या कुटुंबासारखं जपलं. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते झाले छत्रपती शिवाजी महाराज. या गोष्टीतून शिकवण: अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धैर्य आणि शहाणपण दोन्ही लागतात. मोठं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी चिकाटीने मेहनत घ्यावी लागते. खरी ताकद तलवारीत नाही तर प्रजेसाठी असलेल्या प्रेमात असते. तर बोला. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.